पण मी ते कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. असं म्हणजे येडे बनून पेढे खाल्ले मला की सैनिका तोंड आवरून बोल. बरं ते बिना ह्याच्यानं जमायचं नाही. बिना ह्याच्यानं बिना ह्याच्यानं म्हणजे कसं पैशानं मायानं आजकाल याच्या बिगर जगणं म्हणजे आत्म्या वाचून शरीर कर्तव्य वाचून काम आणि शिरस्ते दारा बिगर तुमची पगडी. तुझी माझ्या पगडी पर्यंत मजल गेली तर रागवू नका शिरस्तेदार. राजकारणाची सुरुवात ही पगडी पासून आणि पिंग्याची सुरुवात ही फुगडी पासून होते. म्हणजे या फुगडी खुलली आहे. फू 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 बाई फू 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 फुगडी फू फू बाई फू फुगडी फू फुगडी फू फू बाई फू फुगडी फू. रमलास काय रे माझ्या गोविंदा तू, रमलास काय रे माझ्या गोविंदा तू, रमलास काय रे माझ्या गोविंदा. सांसद भवनात होणाऱ्या विचार विनिमयासारखा विचार करून एक तोडगा काढण्यात यशस्वी झालो. बर पण त्यासाठी तुला आमचं एक छोटस काम करावं लागेल. छोटस? हा मला? हो. या सैनिकाला छोटस काम? हो. सांगा प्रधानजी सांगा. कोणाला उचलून आणायचं की मुंबई सारख्या इतर शहरावर बांबस्फोट घडवायचा आहे की हर्षद मेहता सारखा शेअर बाजारात फार मोठा घोटाळा करायचा? दाऊदला भेटून सिनेमातल्या कुठल्या अभिनेत्रीपैकी अभिनेत्री आणून बसवू ते तरी सांगा. अरे मला माझी नोकरी माझी भाकरी टिकवावी लागेल प्रधानजी. अरे 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 सैनिका, अरे सैनिका, तू म्हणतोय यापैकी कुठल्याही मागण्या आपल्या प्रधानजीच्या नाही तर तुझ्या एका वर्षाच्या शासकीय नोकरीत तुला मिळणाऱ्या लाभात म्हणजेच मिळणाऱ्या लाचलुचपतीत 10% फायदा आम्हा दोघांनाही हवा. खाया तो क्या खाया. सैनिका, अरे हिंदीत बोलू नकोस. नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. बरोबर ना मंडळी? तर आपल्या या राष्ट्रात म्हणजे या महाराष्ट्रात अरे हिंदी, इंग्रजी, मल्याळम, हिंदी, मारवाडी, गुजराती, पंजाबी, अजून काही अरे उर्दू, बांगला इत्यादी भाषेला बंदी आहे. तेव्हा तुला शुद्ध मराठीतच सांगावं लागेल. मी म्हणत होतो सरडेची धाव फक्त कुंपणापर्यंत. अरे अरे सैनिका, कितीदा तुझं तोंड आवरायचं रे. सैनिका, अरे यानंतर तू जास्त बोलला ना तर तुझी 1 वर्षाची मुदत रद्द. बरोबर. मी म्हणत होतो लंगड्या गायला ऐकणं. अरे सैनिका, अरे तुझी साहित्यिक भाषा फक्त या प्रेक्षकांना कळायची रे. अरे आम्हाला नाही. तर सैनिका, आम्ही सांगितलेल्या गोष्टीवर तू विचार केलास की नाही? नाही तर थांबा. तुम्हाला असं नाही वाटत की आपण आपल्या भानगडीमध्ये आपण प्रेक्षक मायबापांना बोर करतो म्हणून? अरे पण वाटत असून उपयोग काय? शेवटी ते आपले मायबाप. अरे अरे सैनिका, आताच तुला प्रधानजीने सांगितलं ना की महाराष्ट्रात मराठी शिवाय. हो, पण इथून गेल्यानंतर जर मला आकाशवाणीत उद्घोषकाची नोकरी लागली तर त्याचा सराव करत होतो. अरे सॉरी. एका